झाले हा आईला काय उद्योगधंदा आहे का नाही? अरे उद्योगाचं सोड. अरे 20 दिवस झालेत माझ्या जिभेला पाणी सुद्धा नाही लागलं. हा बघ ना काय गुतला राव ते मोबाईल मध्ये बघ ना एकटक लावून बघतोय राव. हा राव चल जरा त्याची मजा करू. तातय्या तातय्या ओ तातय्या तातय्या ओ धुमतम धुमतुम 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 टारारारारारा तुरू आबा ओ आबा. अरे काय चाललंय? काय नाही लय पाहत होतो. हा मग श्रीदेवी मग आईला कडक ना. अरे आपल्या जमान्याची हिरोईन आहे ती. आईला 70 वर्षाचं म्हातारा झालंय. अरे 70 वर्षाचं कोणाला म्हणलं तू? झालंय 70 वर्षाचं आहे का मी? नाही 16 वर्षाचा. 16चा बी नाही बरं का. तुम्ही जास्तच जरा हे करू नका. अरे पण तुम्हाला काय माहिती माझ्या जमान्याची हिरोईन आमची ती. हे खरे आबाच्या काळात तिने नाव गाजवलं माहितीये. अरे हिम्मतवाला मध्ये काय काम केलेलं आहे तिने. जितेंद्र आम्ही जित्या म्हणायचो त्याला. जित्याची पिक्चर बघायला. आणि ही सापडली ना ही सापडली तर हिचे डोळे बिळे पाहून अरे काय गाणे म्हणायची ही. तिला आहे ना सगळ्यात पहिल्यांदा मी जुली मध्ये बघितलं लहानपणी असताना. तर दोस्ताला म्हणलं होतं हिले मोठे हिरोईन होणार. काय सांगता? आईला भविष्यच बाकी. आणि आणि ते रूप की राणी चोरों का राजा काय काम केलेलं आहे तिने. चांदनी मध्ये तर चांदनी तू मेरी चांदनी. अरे काय होती ती. पण आबा तुम्ही यावी वयात अरे एक ध्यानात घे सुंदरता जी असती ना ती आयुष्यभर माणसाला घेऊन बरोबर. म्हणजे ना माणसाने सुंदर बघावं आणि त्यातलं कला बघावी. खरं म्हणजे माणूस आहे ना शरीराने म्हातारा होईल पण मनाने नाही बरं का. टाकून दिली. आणि व्हायचं नाही बरं का. पहिल्यांदा सांगतो मनाने अजिबात व्हायचं नाही. नाही खरं आबा काय राव तू सगळा आहे ना कुठं ना करून ठेवला राव. मला माहित होतं असं होईल म्हणून. काय तू असं होईन. आता जाऊ दे भाऊ परत फोन नाही काय नाही. परिवार काय चाललंय? अहो शामराव येणे आहे ना पोरगी म्हणून एका पोराबरोबर चॅटिंग केली आणि तिकडून आला ना फोन. मग रे बोलला ना भसाड्या आवाजात. आईला अरे काय आखलीचा भाग आहे का नाही तुला? ठीक आहे. आणि पोरीच्या आवाजात तर बोलायचं ना मग. अहो शामराव त्यानंतर काय झालं माहिती का? काय येणे फोन बंद करून ठेवलाय. तो आहे ना मोकर दम देऊ राहिला याला. घाबरलाय ये. झाले एक गंमत करू आपण. फोन काढतो. फोन नाही भाऊ परत नको. अरे काय घाबरू. फोन दे इकडे आमच्याकडे. आम्ही चल चल काय करते बघू आपण ना. कोणी बोलणं का मध्ये आता? नाही फोन लावतोय. लावायच्या आधीच कोणी बोलू नका. ऐका थांब ना गप ना बडबड नको करू ना. आवाज का? हा आबाच बोलतोय. बोला ना. हा कसे आहात? एकदम म्हणजे तुम्ही कसे आहात? मी पण खूप छान आहे. बर बर बोला कशासाठी फोन केला? काही नाही अशीच मागे तुमच्या गावात आले होते मी आणि तुम्हाला पाहिलं होतं मी. तर मला तुम्ही खूप आवडलात. मला पाहिलं होतं कुठं? हो आपल्या त्या पारावर बसलेले होते ना तुम्ही तेव्हा. हो 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 मी पारावर बसलेला असतो बरोबर पावल्या वेळा. आणि तुम्हाला माझ्याशी मैत्री करायला आवडेल का बाबा? मैत्री? हा म्हणजे मैत्री हो म्हणजे कसं ना. आवडेल ना आवडेल ना. कुठून बोलताय तुम्ही? नाही मी येत असते तुमच्या गावात अधून मधून. मग मी येताना तुम्हाला भेटायला आले की फोन करेल ना. हो गावात आले की भेटा बरं का. मला बी तुमचा आवाज खूप गोड वाटला. छान बोलता तुम्ही. हो हो या 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 भेटायला या. आबा मी तर एकदा तुम्हाला ना व्यायाम करताना पण बघितलं होतं त्या पाटाजवळ.
हा 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 हो हा, पाटावर मी जात असतो सकाळी. हो ते प्राणायाम वगैरे तुम्ही करत होते ना, अय्यो किती छान आहे तुमचं शरीर. म्हणजे लोकांच्या कशा मिशा पिळदार असतात ना, तुमचं तर सगळं शरीरच पिळदार आहे बाई. हो 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 तेवढंच आहे माझ्याकडे, बाकी काय. हो चला आबा ठेवू का, मग परत करेल हा वेळ मिळाल्यावर. बरं 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 बरं, या मग गावात आल्यावर भेटू की. तुम्ही माझी एवढी प्रशंसा केली ना, तर आता मला तुम्हाला भेटायचीच खूप हे झाली, आतुरता आली. हो नक्की, आल्यावर मी फोन करेल हा तुम्हाला परत. हो या 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 या. तुला एक बोलू का, तू साडी घालून जर बाजारात गेला पण म्हातारा काय चळ भरला येड्या, काय बोलतोय म्हातारा, लगेच भेटायला या. आणि फोन पहिल्याच फोनात बघा ना, हे असा आवाज काढावा लागत गडी माणसाने आवाज काढतोय म्हणे का मार खायचा. ठीक आहे, डेपुटीचं काय चाललं रे? काय ग्रामपंचायत मध्ये जाऊन बस दिवसभर, मला तर आम सांगत बसते वाळून चाललंय. बारीक झालं पोरगं. आबा नमस्कार. नमस्ते. काय म्हणता आबा? मजेत. बर बर बर, बाकी हा एकदम व्यवस्थित. चल फोन लावतो, चल ये चालेल. चला आपला परत फोन लावा आता. आबा गेला आता उठू ना. फोन दे लवकर. बोल ना का त्या दिवशी उलटा धरलाय. लाव लाव, अरे गप ना, किती ओढ. लगेच आवाज जातो काय त्या फोन मधून, एवढं समजित राहतो. हा हॅलो, हा आबा मी बोलते. अय्या ओळखलं लगेच. लबाड. माझा आवाज ओळखला ना म्हणून म्हटलं. हो आबा, माझं एक काम होतं, पण कसं सांगू तुम्हाला. हो ना, बर नक्की कराल ना, नाही तर जाऊ द्या बाई. उगं तुम्ही म्हणाल म्हणजे ओळख नाही झाली काही नाही, अजून लगेच लागल्या काम सांगायला. सांगू म्हणताय? काही नाही, मला ना थोडी पैशांची गरज होती. हो नाही म्हणजे जास्त नाही, एक 2000 रुपयांचीच गरज होती. हो करताय लगेच? अय्या खूप चांगले आहात हो आबा तुम्ही. हो ना, ऐका ना मग, फोन पे आहे त्या नंबरला, याच नंबरवर फोन पे केलं तरी चालेल. हो आबा, हो 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 ठेवू मग आता. हा हो, बाय बाय बाय. झालं का आता? आबा 2000 रुपये पाठवतो. आबा नमस्ते. नमस्ते यार डेप्युटी, एक मिनिट थांबा. का तुमच्याकडे काम आहे काय? ऑनलाईन आहे तुमच्याकडे? आहे ना. बरं हे धरावर 2000 रुपये. 2000 रुपये कोणला टाकायचं? ऑनलाईन टाका, एक नंबर देतो, नंबर देतो. तुम्ही ऑनलाईन करून घ्या ना आबा. अहो आता सगळे ऑनलाईन वापरते. ते कुठं करतो? अहो मी तुम्हाला शिकवतो ना. शिकवता? हा ठीक आहे, मग एवढं तर करा आता. ठीक आहे, सांगा कोणता नंबर आहे? ह्या बाई हा नंबर. हा नंबर आहे का? हा 2000. हा नंबर आहे? हा ठीक. 2000 ना? 2000. जर रेंजचा प्रॉब्लेम येतो थोडा घरात, असं फिरवा ना त्याला. आज झाले गेले त्याला म्हणून आले पैसे. थँक्यू. हा चालते. अहो काय थँक्यू आबा, आपल्या गावातले तुम्ही. हॅलो, हा आबा कसे आहात? होय बरं ऐका ना, मी काय म्हणते, मी ना आज आपल्या फाट्यावर येणार आहे, मग येता का भेटायला? येता? बर बर बर, या मग लगेच. हो हो मी पण येते लगेच. हां ठेवू का मग?
आता आवाचा बाजीला डबा आम्हाला चळ भरलाय मध्ये चला 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 झालंय डेपुटी तुम्ही अरे काय भानगड सरी पलटण इकडे आली पाया बिया अरे अरे बस 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 जास्त कर काय भानगड काय आलं आपलं फाट्यावर. आणि पहिली गोष्ट 1 रुपयाही माझ्याकडून खर्च होणार नाही. तुम्ही आले ना फाट्यावर तुम्ही तुमचा खर्च करायचा आणि जायचं. आम्ही कुठे तुम्हाला खर्च मागितला डेपुटी काय होय आम्ही काय चहा म्हणलो का नाश्ता म्हणलो काहीच नाही. हे मला माहिती ना पुढचं काय असतं तुमचं म्हणून आधीच सांगून नाही आता तुम्हीच मोठ्या मनाचे आहेत त्यामुळे कसं आहे मी माझं मन लहान केलंय बस वडा खायचा म्हणतोय घेऊ. हा कपना ठीक आहे आलोय काय साठी चाललंय काय डेपुटी तुम्ही आहे ना आता फक्त इथं माझ्या पा त्या फाट्यावर लय मोठी गंमत काढणार आहे. बरं अशी काय गंमत घडणार आता? त्यामुळे आम्ही सगळे जमून आलो तिथे. माहित गंमत नाही करणार ना तुम्ही नाही हो आईची येडी. आबा बी आले बा या इकडून आबा आबा या या बसा 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 बस लय आदर केला तो आज. ए शामरावला बसू दे ना इकडून नाही बस 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 ठीक आहे बस. बघ आबा आज कसं काय तुम्ही इकडे आबा दिवस कोण येणार रे हा का बर 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 आबा मी आले. अरे श्याम आबा मी आले. श्यामराव असं करतात होय. अहो डेपुटी त्याचं काय झालं माहिती आहे का आबाला आहे ना 2-3 दिवस झाले आम्ही पोरीच्या आवाजात फोन करून हे करतोय आणि आबा बी खुशाल पैसे बी दिले आम्हाला बोलत मी तास गप्पा काय सांगूच नका भाऊ. अरे काय पटत तुम्हाला आणि काय आबाची चेष्टा करता तुम्ही आणि तुम्ही बी काय आबा काय पोराचे नाही जायला लागले पोरीचा फोन येतोय तुम्ही भोच्याला बोलत आहे काय आपलं उग काय डेपुटी मी काय अशा भावनेने बोललो काय हा तुम्ही बी म्हणता कुशाल आबा या नादी लागले हा अहो असं कुठं हे का म्हणू अहो 2 शब्द ती मुलीच्या आवाजात हा नालायक बोलला मला वाटलं खरंच माझी मैत्रीण झाली म्हणून. अहो या वयात मला काय आता कोणाचे हे साले एक एक निघून जातात हा माझी काय अशी भावना होती का एक निखळ मैत्री होती माझी. फक्त कोणतरी माझ्याशी बोलतंय चांगलं बोलतंय तिला बी चांगलं वाटतंय तिच्या आडीनडीला मी मदत केली आणि या साल्यांनी माझी मजाक केली राव माझ्या भावनेशी खेळले राव. डेपुटी मी आले तुम्हाला म्हणलो नाही का की मी एक मैत्रीण आहे माझी तुमची ओळख करून दिली. माझं जर मानत असतं असं बोललो असतो का राव मी हा हे या नालायकांनी सगळं आहे ना वाईट काम केलं राव माझ्या भावनेशी खेळले आणि असं करत नका जाऊ राव. या वयात मी एकाकी झालेलो आहे मला बी वाटायचं कोणतरी माझ्याशी बोलावं म्हणून आणि अशी थट्टा बुडवतात वय अशी परत कोणाशी उडवू नका राव. म्हणलं होतं मी डेपुटी मी तुम्हाला की मी ओळख करून देतो म्हणून. माझी काय अशी भावना आहे का आबा नका वाईट वाटून देऊ आता पोरं स्वरच येतं काय कळतं यांना श्यामा तुला तरी कळायला पाहिजे कुशाल बायाचा आवाज काढून आबाला फसितो तू कोणला फसवा हे तरी कळायला पाहिजे. तो माणूस एकाकी आहे गावामध्ये लेकरं तिकडे मुंबईला येतं बायको गेलेली आहे त्याला वाटलं कोणतरी आपल्याला मैत्रीण भेटली बोलतोय एकाकी दिवस काढत होता मग बोलायला भेटलं तर बोलतोय तुला कळायला पाहिजे होतं. नाला काय तुम्हाला काय ऐकले आहेत का हा चाष्टाची काहीतरी मर्यादा असते कुठपर्यंत चाष्टा करावं त्यांच्याकडून पैसे काढतात त्यांना नादी लावलं. अरे ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या वयात येतात त्यावेळेस कळन एकाकीपण आणि म्हातारपण काय असतं ते एवढं सोपं नसतं ते. अरे तुझी ते बाईचा आवाज काढून बोलत होता ना आबाला वाटलं ती बाई आहे आणि त्या बाईमध्ये फक्त आबानी निकळ मैत्री पाहिली वेळ जातोय चांगली बोलती बोलणं आवडतंय याच्यात वासना नव्हती. आबाची जर वासना असती त्यांनी आपल्याला सांगितलंच नसतं बरं का. जरा इथून पुढं नीट राहा जरा थोडं. आबा तुम्ही नका वाटून देऊ आता वाईट आबा चूक झाली आमची पण आम्ही परत नाही करणार असं. खरंच चुकलं खरंच आबा. बरं जाऊन दे डेपुटी तुम्ही जास्त बोलू नका. ह्या पा तुमच्या बोलण्यात तुमच्या माझ्यात तुम्ही माझ्या घेत होते आणि मी बाईच्या आवाजात बोलल्यामुळं मलाही आनंद मिळत होता. जाऊ द्या असं वाईट वाटून नका घेऊन डेपुटी तुम्ही बी नका रागू त्यांना आलं का ध्यानात. ह्या पा आनंदात राहणं हे जीवन आहे. अरे बसा 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 बसा
आनंदात राहणं हे जीवन आहे. तुम्ही बी आनंद घ्या, मी बी आनंद घेतो. चला तुम्हाला आज चहा पाहिजे तो सगळ्यांना. सगळ्यांना चहा ना रे. बघा एवढं काम करून आम्ही तुम्हाला चहा सांगितला. मला वडापाव. यस वडापाव. हा खा वडापाव. लागला पाय पसरायला मला वडापाव. मला कधी पेटीस चहा